सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। साताऱ्याची पहिली वहिली इमारत 17 मजली। साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्क टॉवर्स आहे सजली। नव्या बदलत्या साताऱ्याची ओळख 17 मजली। 17 मजली हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीजनं सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम सातारा। बुकिंगसाठी संपर्क 90 118 90 118। ओळख 17 मजली। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की माझं म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपण इथे येतो, स्वच्छता म्हणजे इथे येतो, आपण एन्जॉय वगैरे करतो आणि पाण्याची बाटल्या, प्लास्टिक वगैरे काय असतं ते सगळं पुढे वगैरे खाल्ले असतात ना तिथे टाकतो। आपण आलेलो असतो एन्जॉय करायसाठी, पण ते पाणी असतं ना तिथं प्यायला येतं सगळ्यांसाठी, ते काय दूषित होतं ना आणि त्याच्यामुळे ना सगळं परिसराचं हे होतं, रोग वगैरे हे होत असतं। त्याच्यामुळे मला सांगायचं आहे की आलं ना एन्जॉय करा, पण ऐका नाही असं पाणी प्लास्टिक वगैरे टाकू नका, कारण ह्याच्यामुळं असं सगळं पर्यावरण हे होतं, दूषित होतंय, पाण्याचा ऱ्हास होतोय। त्याच्यामुळं एवढं सांगते। आपण इथं सगळ्यांजण फिरायला येतो, त्यामुळे आपण तिथे कचरा किंवा पाणी आपण स्वच्छ बनतो, तिथले पाणी आपल्याला फिल्टर करून घ्यायचं, त्यामुळे आपण कचरा आपण टाकायचं नसतं, कारण का त्यामुळे रोग जंतू बिंदू आपल्या सगळ्या पोटामध्ये जातं ना। त्यामुळे हे सांगायचं की आपण फिरायला येतो, ह्याचा आनंद घ्या, पण कचरा टाकू नका, एवढीच माझी विनंती। बरोबर आहे। आपण जिथे फिरायला येतो तिथली स्वच्छता ठेवली पाहिजे, तिथे कचरा न करता तिथला परिसर हा स्वच्छच ठेवला पाहिजे आणि आपण आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊन जावं, घाण करून जाऊ नये आणि आपला कचरा आपण आपल्या सोबतच घेऊन द्यावा। पर्यटन ठिकाण आता सगळ्या रील्समुळे प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे ठिकाण तसंच राहावं पुढच्या पिढीसाठी सुद्धा। त्यामुळे जे काही तुमच्यासोबत आणलेलं मटेरियल प्लास्टिक असेल डस्टबिन बॉक्समध्ये टाका, झाडं तोडू नका, पाणी स्वच्छ ठेवा, एवढीच विनंती आहे। तुम्ही नवीन पिढी आहात, युवा पिढी आहात, त्यामुळे तुम्ही निश्चित रक्षण कराल निसर्गाचं। वर्षानुवर्षे 70 ते 150 वर्ष आम्ही पाणी पितो। कृपा करून आनंद घ्या, इथं आपण प्लास्टिक टाकू नका। तुमच्याबरोबर गाडीमध्ये ठेवलं तर वास नाही येणार, कुरकुरेचे पॅक गाडीत नाही वास आहेत, काही प्रॉब्लेम नाही, तर गाडीत ठेवा आणि सातारची चवदार ओळख राज पुरोहित, विसावा नाका, पोवई नाका,
राजपथ, कदमबाग सदर बाजार सातारा. या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही. समाजातला एक छोटा बिंदू म्हणून आमचं तुम्हाला नमन आहे. अरे नाही, नमन नाही, तुमच्या कार्याला नमन आहे. कार्याला नमन आहे. कलावणी कॉलेजचे महाविद्यालयाचे विद्यार्थी कुठल्याही प्रकारची घाण होता कामा नये. आपलं हे कास पठार आहे, पिण्याच्या पाण्याचं आहे. जसं आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो त्या पद्धतीने तुम्ही जे काही खाऊ वगैरे आणलं असेल तर कागद वगैरे असतील ते घरी घेऊन जावा. व्यवस्थित तुम्हाला म्हणजे तुमच्या डस्टबिनमध्ये टाका. इथं कुठलाही कचरा पडणार नाही याची काळजी घ्या. आणि 4 लोक टाकत असतील तर त्यांनाही तुम्ही सांगा कृपया करून. धन्यवाद. हां, तुम्ही पण आज तुमच्या स्वतः पुढे आहे. पर्यटक आणि तुम्ही सुद्धा कचरा वगैरे काही करू नका. प्लास्टिक कचरा काय कागद वगैरे डस्टबिनमध्ये टाका. बाहेर जाऊ कचरा करून दिसेल तर कचरा टाकू. थँक्यू. वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, सातारा शहरातील समाजसेवक, हरित सातारा या आज रविवार असल्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याकडे विविध भागातील कास पठारावर पर्यटक येत आहेत आणि त्यांना आम्ही सांगत आहे की आपला जो कचरा आहे तो कचरा आपण प्लास्टिक असेल, बाटली असेल, तो कचरा आपण आपल्या पिशवीमध्ये ठेवा, डस्टबिनमध्ये टाका. कास तलाव आहे, आम्ही सातारकर सर्वजण इथं या कासचं पाणी पित असतो. तिथे त्या ठिकाणी तुम्ही ती बॉटल कचरा टाकू नये अशी आपल्याला विनंती आहे. आणि हाच मेसेज आपण आपल्या घरातील सर्वांना द्यावा अशी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. काय ठरवलं तुम्ही सर्वांनी? आम्ही कोणी कचरा खाली टाकणार नाही. कचरा खाली नाही टाकणार. चाललंय आम्ही आमच्या बरोबर. स्वच्छ सातारा, सुंदर सातारा, स्वच्छ सातारा, सुंदर सातारा, स्वच्छ सातारा, सुंदर सातारा, स्वच्छ सातारा, सुंदर सातारा, स्वच्छ सातारा. करू नका बकास, आमचा कास करू नका बकास, आमचा कास करू नका बकास. ठीक आहे. ओके. फिरण्यासाठी आलाय, खूप चांगली गोष्ट आहे. आपला कास हा खूप निसर्गरम्य परिसर आहे. तर इथं कचरा वगैरे फक्त करू नका एवढी आमची तुम्हाला विनंती आहे. कारण आपल्याला वाचवायचं आहे आपला कास. हे मिनी काश्मीर आहे. खूप खूप अभिनंदन. कुठून अप्रतिम. या पद्धतीनं गेल्या 40 वर्षापासून मी जो कास पाहत होतो तो कास अजूनही आहे. आणि आत्ता ज्या पद्धतीनं पठारावर जे फुलं पाण्यासाठी जे नियोजन केलेलं आहे
मग ते सातारा महानगरपालिकेने केले असेल तर अप्रतिम केलेलं आहे. मुलांचं म्हणजे त्याचं काहीही नुकसान होऊ नये अशा पद्धतीनं रूट तयार करून खूप छान केलेलं आहे. बस सेवा अप्रतिम आणि आनंद वाटला की मला असं जाणवलं मी 40 वर्षापूर्वी ह्या कास पठारावर आलो होतो. त्यानंतर माझी 3rd टाईम असताना मला सेम कास पठार माझ्या पाण्यात आलं. खूप आनंद वाटला. खूप लाईनीने उभे राहा. आपल्या सातारा शहराला गेली 150 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून कास तलाव हा पाणी पुरवठा करत असतो. महाराष्ट्रातल्या ज्या नगरपालिका स्वतःचा पाणी पुरवठा करतात त्यामध्ये कासचं पाणी 1 नंबरचं पाणी म्हणून 1 नंबरचं शुद्ध पाणी म्हणून यापूर्वी गणलं गेलेलं आहे. कास पठारावरती फिरायला येणारे पर्यटकांची संख्या मोठी आहे. विशेषतः शनिवार रविवार पर्यटक मोठ्या संख्येनं कासला येत असतात. पठारावर आलेलेच पर्यटक पुन्हा कास तलावाकडे येत असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पडतो. ठिकठिकाणी कचरा आहे. हा कचरा उचलण्याची कुठलीही व्यवस्था सध्या तरी अस्तित्वात नाही आहे. हरित सातारा ग्रुपमार्फत गेल्या काही वर्षांमध्ये आपण कास तलावाच्या परिसरातला प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबवतो जेणेकरून लोकांमध्ये जागृती होईल. आपल्याला खात्री आहे आणि आम्ही असं म्हणणं नाही आहे हरित साताराचं की आम्ही कचरा गोळा केला म्हणजे आता उद्या तुम्हाला इथं सगळं चकाचक दिसणार आहे. तर ही गोष्ट होणार आहे. परंतु इथं आलेले जे काही 50 विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छतेबाबत आणि पर्यटनाला जात असताना जागरूकता राहावी म्हणून आपण एक संस्कार म्हणून त्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं आहे. या ठिकाणी आपण आज प्लास्टिकचा कचरा गोळा केला. येणाऱ्या पर्यटकांना आपण विनंती केली की तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. तुम्ही आनंद घ्यायसाठी आलाय, सुट्टीचा दिवस आहे तुमचा, मात्र इथं कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका. प्लास्टिकचा कचरा बिलकुल टाकू नका. जाताना गाडीमधून तुम्ही घेऊन जावा. सकाळी खूप उत्साहामध्ये साताऱ्याच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, त्यांचा स्टाफ, NSSचे NCCचे विद्यार्थिनी या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रबोधनामध्ये भाग घेतला. स्वतः परिसराच्या झाडामध्ये जाऊन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. आणि ह्या निमित्तानं एकच लोकांना मध्ये मी सांगू इच्छितो की कासला दरवर्षी 1,00,000, 1,50,000, 2,00,000 पर्यटक येतात. या 2,00,000 पर्यटकांपर्यंत मला हा निरोप द्यायचा आहे की तुम्ही कासला या, इथल्या पर्यटनाचा आनंद घ्या. ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जात असताना तुमची चपला पादत्राणं मंदिराच्या बाहेर काढता आणि नतमस्तक होऊन शांत चित्तानं देवापुढं जाऊन त्याचं नामस्मरण करता, त्या पद्धतीनं निसर्गाचं हे मंदिर आहे. कास पठार असेल नाहीतर जगभरातलं बाकीची कुठली पर्यटन स्थळं ही निसर्गाची मंदिरं आहेत. तर त्या मंदिरामध्ये जाताना पावित्र्य ठेवायचं असेल तर तुम्हाला तिथं कचरा करून उपयोगाचं नाही. शांतपणे जाऊन तिथं नतमस्तक त्या निसर्गापुढं नतमस्तक व्हा आणि तिथल्या शांततेचा आनंद घ्या. गर्दी गोंगाट आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आहे, मग आपण इथं कशासाठी येतोय? तर शांतता मिळावी म्हणून. तर इथली शांतता राहिली पाहिजे. ही तुमची आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. आमचा कास, आमचा कास, आमचा कास. कोण बोलणार? हे सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आज सातारा हरितचे पदाधिकारी शैलेंद्र पाटील, सातारा हरितचे ग्रुप आणि कला व वाणिज्य महाविद्यालयातील NCC विभाग, राष्ट्रीय सेवा विभाग, विद्यार्थी यांच्या संयोगाने आज आपण या ठिकाणी निसर्गामध्ये होणारा जे प्रदूषण आहे, प्लास्टिक कचरा असेल, बाटली असेल, इतर कचरा असेल, तो पर्यटकांनी इतरत्र टाकलेला असतो, तो उचलण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. प्रदूषणाचं म्हणजे निसर्गाचं सानिध्यात आपण येत असतो त्यावेळेस आपल्याला स्वच्छ हवा मिळत असते, ऑक्सिजन मिळत असतो. सातारा सिटीला पाणी पुरवठा करणारा हा जो कास तलाव आहे, या तलावाचं पाणी खूप मिठं आहे. परंतु या ठिकाणी येणारे अनेक जे पर्यटक आहेत देशभरातून, तर ते पर्यटक प्रदूषण करत असतात.
नकळत त्यांच्या हातून चूक घडत असते, त्यांना मेसेज देण्यात यावा या हेतूने सातारा हरित ग्रुप आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयोगाने या ठिकाणी आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून कचरा उचलण्याचं काम करत आहे आणि आमचे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला सातारा हरित ग्रुपने जी प्रेरणा दिली, परवा दिवशी शैलेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आले, सर आपल्याला अशी भूमिका राबवायची आहे. मी म्हटलं ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण चांगल्या प्रकारचं काम करता येईल. तर निसर्ग आहे, निसर्ग आपल्याला सर्व काय देत असतो, परंतु मानवाची विकृती आपल्याला सर्वांना माहिती आहे की निसर्गात गेल्यानंतर वृक्षतोड होत आहे. त्याच्यानंतर जे तलाव आहे त्या ठिकाणी प्रदूषण होत आहे, हे होऊ नये हे टाळण्यासाठी जसं शैलेंद्र पाटलांनी सांगितलं की निसर्ग हे मंदिर आहे, त्या मंदिराचं पावित्र्य राखणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि आपण ते सर्वांनी पाळूया आणि असाच एक प्रकारचा सर्वांना आपण मेसेज देऊया. येणारे जे पर्यटक आहेत त्यांना आपण रस्त्यावरती स्लोगनच्या माध्यमातून प्रबोधन करत आहोत. त्यांना आमचे विद्यार्थी हरित साताराचा ग्रुप हे सर्व काय सांगत आहे. हाच मेसेज सर्व पर्यटकांना देण्यात येईल की आपण इथं आपल्यासोबत आणलेला खाऊ असेल, पाण्याची बॉटल असेल, ते आपण इतरत्र न टाकता डस्टबिनमध्ये टाकावी आणि आम्हाला सहकार्य करावे की आपण सातारा परिसर, कास परिसर, तलाव परिसर स्वच्छ राखावा अशी आपणाला विनंती आहे. धन्यवाद. मी सातारा मराठा विद्याप्रसारक समाज कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा सरिता कदम प्राध्यापिका बोलते. आज हरित सातारा या उपक्रमाअंतर्गत आमच्या कॉलेजला संयुक्तपणे आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आपल्या परिसरातला असणारा हा काचचा अनमोल देणगी ही स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही हा संदेश पर्यटकांना देत आहोत. आज सकाळपासून जवळजवळ आमच्या कॉलेजचे जवळजवळ 25 ते 40 विद्यार्थ्यांनी सहभागी झालेले आहेत. काच परिसरातली सगळी स्वच्छता आम्ही केलेली आहे. अवतीभोवतीचं जे काही प्लॅस्टिक होतं ते कलेक्ट केलेलं आहे आणि एवढं न करता त्याच्याही पलीकडे आम्ही म्हणजे येणाऱ्या सर्व पर्यटकांना कचरा स्वतःची जबाबदारी आहे, आपला कचरा स्वतःची जबाबदारी याविषयी माहिती दिलेली आहे. पर्यटकांच्यामध्ये जागृती केलेली आहे आणि निश्चित हरित उपक्रमाच्या अंतर्गत आम्हालाही नवीन एक ज्ञान भेटलेलं आहे की आपण आपल्यासोबतचा जो काही आपण कचरा करू तो निसर्गात न टाकता त्याचं व्यवस्थित विल्हेवाट करावी. धन्यवाद. नमस्कार, मी कला वाणिज्य कॉलेज सातारामधून कॅडेट शाहीन शेख बोलते आहे. आम्ही सकाळी 8 वाजता आलो, तेव्हापासून इकडे कचरा गोळा केला, ते खूप छान वाटलं. सगळं इकडचा परिसर स्वच्छ झाला. इकडे कचरा करू नका, प्लास्टिक असेल, कुरकुरेचे पॅकेट्स असेल ते बॅगमध्ये टाका आपल्या आणि ते घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाका. एवढं सांग. एका वाक्यात सांग. मी एवढं शिकले की इकडे कुठेही कचरा करू नये. टाकलेले नाही तर डायपर टाकलेले आहेत, म्हणजे हे सुशिक्षित आहेत पण स्वच्छतेबद्दल त्यांच्यात जागरूकता नाही. नुसतेच पर्यटक कचरा करतात असं नाही, इथं व्यावसायिकांनी तळ्याच्या कडेला कचरा डेपो केलेला आहे. तर इथं व्यवसाय करणाऱ्यांचा कचरा इथून कचरा डेपोमध्ये नेण्याची व्यवस्था करावी लागेल आणि अशा प्रकारे कास तलावाचा उकिरडा होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायला लागणार आहे. जागे सोमकोर आहे. मी सुहासिनी सोमकोर. मी ONGCला आहे मुंबईला जनरल मॅनेजर आणि इथे पहिल्यांदाच आम्ही आलो. इथे खूप नाव ऐकलेलं होतं कास पठार सातारा आणि आज वी आर रिअली व्हेरी फॉर्च्युनेट की आज इथे आम्हाला संधी मिळाली बघायला. इज सो नाईस, सो ब्युटिफुल, ऑल द फ्लावर्स किती सुंदर आहेत, छोटे छोटे जे फ्लावर्स आहेत डिफरंट कलर्स, खूप छान वाटतात. रिअली एन्जॉयड दॅट. आणि खूप छान माझी कळकळीची विनंती या लोकांना एवढीच आहे की हे जे एवढं चांगलं स्थळ आहे याला घाण करू नये. आपापल्या ज्या वस्तू आहेत प्लास्टिक किंवा अजून खायच्या वस्तू अननेसरी घाण नाही करायला पाहिजे. सो वी हॅव टू मेंटेन दिस सिविक ऑर्डर मला असं वाटते. आणि थँक्यू सो मच की आम्हाला संधी दिली आणि आपल्या याच्या कास पठाराबद्दल बोलायला आम्हाला प्रवृत्त केलं. थँक्यू व्हेरी मच.
आता इथं कळलं की हरीश सातारा एक ग्रुप आहे जो NGO सारखं काम करतो आणि ते हा जो परिसर आहे याला स्वच्छ ठेवण्यामध्ये त्यांचे खूप महत्त्वाची भूमिका ते बजावतात. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कीप इट अप. तुम्ही असंच काम करत राहा आणि लोकांना याच्याकरता एनकरेज करा की स्वच्छता किती आपल्या लाईफमध्ये आवश्यक असते. आता आम्ही बऱ्याच कंट्रीज फिरलो, जपान म्हणा किंवा स्वित्झर्लंड म्हणा किंवा बऱ्याच कंट्रीज, मलेशिया इव्हन आता जाऊन आलो आम्ही, बघितलं काय सुंदर ना. तुम्हाला कुठेच केर कचरा वगैरे काहीच मिळणार नाही. सो वी हॅव टू लर्न अ लॉट फ्रॉम देम फॉरेनर्स, वी इंडियन्स, बट वी आर प्राऊड इंडियन्स. आणि आपल्याला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची खूप गरज आहे. माझी अशी कळकळीची विनंती आहे. थँक्यू सो मच.